तर कशा आहात मित्रांनो, आजचा आपला तिसरा दिवस सुरू झालेला आहे आणि आज आपल्याला नाश्त्याला म्हणजेच मेंदूवडे करायचे घेतलेले आहेत। तर चला कसे बनवत आहेत आणि मेंदूवड्याबरोबर सांबारसुद्धा आहे। तर मेंदूवडे कसे बनवायचे घेतलेले आहेत ते तुम्हाला दाखवूया आणि त्याच्यानंतर मग आपण चर्चमध्ये जाणार आहोत। 9ची मिसा आहे, मग मिसा ऐकल्यानंतर मग वेगळा कार्यक्रम तो आपण नंतर बघणार आहोत। तर चला पहिलं तर मेंदूवडे बघूया। आम्हाला लागत ते सकाळच्या आहाराला प्रभू आशीर्वाद आणि दुपारचं भोजन 12:30 वाजता असेल। आपण चर्चमध्ये जात आहोत। आपली मिसा आहे 9 वाजताची, आपण नाश्ता करून घेतलेला आहे। तर चला आपण आता मिसामध्ये जाणार आहोत। आता आपली मिसा होऊन झालेली आहे आणि आता आपण थोडेसे फोटो सेशन घेणार आहोत। म्हणजेच जेवढा ग्रुप आलेला आहे त्यांचा पूर्ण फोटो घेणार आहोत आणि फोटो घेतल्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत, जेवणसुद्धा करणार आहोत। खाली बसा, खाली बसा आता बाकीचे। घेरे अगोदर त्याच्या मस्त मी आभार परमेश्वर येशू ख्रिस्ताचे आणि त्याचबरोबर वेलंकणी मातेचे आभार मानत आहे आणि त्याचबरोबर आमचे ब्रदर विजय आणि त्यांची मिसेस आणि त्याचबरोबर डॉनल्ड पण आहे डोंगरकर आणि त्याचबरोबर कॅमेरामॅन आपले लिओन यूट्यूबर आणि सगळ्यात आपल्याला स्वादिष्ट भोजन करण्यात त्यांच्या सहकार्यामध्ये त्यांनी आणि आपले राजन भाऊ यांनी आपल्याला स्वादिष्ट असं भोजन दिलेलं आहे। सुरुवातीपासून तर त्यांना एक ऑर्डर होती, परंतु ती ऑर्डर बाजूला ठेवली फक्त आणि फक्त आपल्या सर्वांसाठी ते या ठिकाणी उपलब्ध राहिले। तर राजन भाऊ आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचे आम्ही आभार मानतो। तुम्ही आमच्यासाठी एवढं चांगलं भोजन केलं, आमच्यासाठी राहिलात, त्याबद्दल मी खरोखर मनपूर्वक आभार मानतो आणि आमच्या या सर्वांतर्फे छोटीशी चिमुकली अशी याची भेट म्हणून आम्ही तुम्हाला
मी पण आभारी सगळं माझ्याशी काय चुकी झालं तर माफ करा. पण मी पण आभारी मानतो. माझ्या हाताने काय झालं चुकी झालं तर तुम्ही माफ करा. सगळं थँक्यू. नाही नाही बाकी काय नाही. त्याचप्रमाणे मी फादरांचे आभार मानतो की फादरांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी सांगितलं आणि त्यांना वाटलं की मी त्याच्यासाठी योग्य आहे. त्यांनी माझी निवड केली आणि हे आयोजन करण्यासाठी मदत झाली. त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. फादरांचे आभार मानतो. सोनगाव पॅरिसचे आभार मानतो. थँक्यू. आता आपण चिकन बिर्याणी केलेली आहे आज, म्हणजेच एक चिकन बिर्याणी आहे आणि तसेच व्हेज बिर्याणीसुद्धा आहे आणि सलाड वगैरे बनवलेलं आहे. तर आजचं हे दुपारचं जेवण आहे. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी ट्रेनमध्ये जाणार आहोत, म्हणजेच पहिल्या अगोदर तर ते बसमध्ये जाणार आहोत आणि बसमध्ये गेल्यानंतर जेवणार आहोत चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी. तर चला जेवून घेऊया. 4 किंवा 5 बसेस केलेल्या आहेत आणि तिथून मग ट्रेन वगैरेचा प्रवास करणार. नागपट्टणम स्टेशनजवळ पोचलेले आहोत आणि तिकडून आपण आता ट्रेननी जाणार आहोत. तर चला ट्रेनमध्ये जाऊया. तर आता आपण ट्रेनमध्ये प्रवास करणार आहोत आणि मग उद्याला आपण सेंट थॉमस इकडे जाणार आहोत, म्हणजेच चेन्नईला आणि मरीना बीचला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर चला बाय, टेक केअर.